नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, एक्सलंट होणार आहे। कारण का की आपण आज खास या सीझनचं 2024 मॉडेलचं कोळप यंत्र घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, कोळप यंत्र म्हणलं तर कोण ह्याला डुबं म्हणतं, कोण डवरं म्हणतं, कोण वखरणी म्हणतं, बरेच आणि एरिया बदलला का नाव बदलतं मित्रांनो। तर बघूया, ह्याला खास करून किसान कोळप आम्ही नाव दिलेलं आहे। तर किसान कोळप्यामध्ये तुम्हाला नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी हे जे कोळप आहे ते मिळेल। आता बघा, या कोळप्यामध्ये 3 भाग पडतात मित्रांनो, लक्षात घ्या। पहिला भाग हा चिशीचा आहे। हा चिशी आपण जी बनवलेली आहे ते GI आणि ISI मार्क लोखंड वापरून या ठिकाणी ही चिशी बनवलेली आहे मित्रांनो। आता दुसरा भाग ह्याच्यामध्ये जो आहे, आता चिशीबद्दल तुम्हाला सर्वप्रथम सांगून घेतो की ह्या चिशीमध्ये आपण एक लोखंडी चाक बनवलेला आहे। त्यानंतर ह्या चिशीमधलाच एक असा पार्ट आहे की जे बरेच माझे शेतकरी बांधव मला सांगत होते की आपला जो सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, याचा जो पाला आहे तो पाला काय होतो, तर हा पाला ह्या चेनमध्ये अडकतो, बरोबर। तर हा पाला अडकू नये म्हणून आम्ही स्वतः शेतकऱ्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं हा पत्रा या ठिकाणी बनवलेला आणि हेवी क्वालिटीचा पत्रा बनवलेला आहे। तुमचा पाला या ठिकाणी अडकणार नाही मित्रांनो। दुसरी एक अशी गोष्ट आणि ह्याच्यामध्ये अशी काळजी घेतलेली आहे, तर ह्याची जी रुंदी आहे ती रुंदी आपण पुन्हा कमी केलेली आहे। तर ह्याची रुंदी किती केली तुम्ही म्हणताल, तर फक्त आणि फक्त ह्याची रुंदी केलेली आहे 8 इंच आणि 8 इंचाचं कोळप, भारतातील पहिलं कोळप 8 इंचाचं आपण या ठिकाणी बनवलेलं आहे मित्रांनो। तर दुसरी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर आता चिशीबद्दल तुम्हाला झालं, तर प्रत्यक्ष आपण जी चिशी आहे ती मोजून आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे आपले खर्डीचे सर पण या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण त्यांचं पण या ठिकाणी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। सर, एक मिनटं, काय नाव म्हणलं आपलं? केदार शामराव चंदनशिवे, खर्डी। हो, बरं। आणि कुठं सर्व्हिसला तुम्ही? मी माझा स्वतःचा सेंद्रिय खताचा व्यापार आहे, बरं बरं। त्याच्यामुळे मी बरेच तुमच्याकडे प्रोडक्ट घेतले आणि सगळे प्रोडक्ट चांगले आहेत तुमचे, बरोबर। मी 2-3 प्रोडक्ट तुमच्याकडून घेऊन गेलो, हां, ते सगळे प्रोडक्ट चांगले असतात तुमचे, बरोबर। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बनवत असताना सर आले आणि सरांनी पण या ठिकाणी सेंद्रिय खताचा त्यांचा व्यवसाय आहे। तर सेंद्रिय खताचं तुमचं जे प्रोडक्ट आहे हो सर। ते कुठलं प्रोडक्ट आहे? अवनी ब्रँड आहे आमचा, हां, अवनी ऑर्गॅनिक मॅन्युअल आमच्या प्रोडक्टचं नाव आहे। बरोबर आहे। तर मित्रांनो, सेंद्रिय जी खतं आहेत त्याबद्दल अवनी म्हणून त्यांचा जो ब्रँड आहे, प्रोडक्ट आहे, तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क करा। सरांचा मी तुम्हाला नंबर देईन, तुम्ही खर्डीला यांचं या ठिकाणी गोडाऊन आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळेल। सरांनी आपल्याकडून ज्या वस्तू नेल्या त्या कशा चालतात? एक नंबर चालतात। अजून ते कटर मशीन नेले, ग्रास कटर, ते अजून एकदा सुद्धा त्याचं काही खराब झालं नाही, नेऊन मला 3 वर्ष झाले। लॉकडाऊन पिरियड मध्ये नेले होते ते मी। तर सॅटिस्फाईड कस्टमर, समाधानी ग्राहक हेच दुकानदाराचं यश असतं, बरोबर? होय सर, नक्की नक्की। त्याच्यामुळेच सरांनी या ठिकाणी आले, ते मी मुलाखत 2 मिनिटं दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। आता सर कशासाठी आला होता? आता मी ते बेल्ट खराब झालतं, 3 वर्ष झालं वापरलं होतं बेल्ट, ते बेल्ट बदलायला आलोय मी। ठीक आहे। तर एसटीपीचा तुमच्याकडून घेऊन गेलो। हा, एसटीपीचा बेल्ट आपल्याकडे आहे, हो सर। 1-2 मिनिटं तुम्हाला देतील आपले काम। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। तर मित्रांनो, आपण पाहत होतो या कोळपणी यंत्रामध्ये की किती इंच कोळपणी यंत्र आहे। आता आपण तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर बघा, प्रत्येक तुम्हाला माहिती सविस्तर आणि डिटेल मी या ठिकाणी का देत आहे, तर बऱ्याच शेतकरी बांधवांना इथं येणं जमत नाही। व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती आम्ही या ठिकाणी देतोय। बघा, या ठिकाणी ही आपण टेप लावलेला आहे। आता हे जवळजवळ मित्रांनो, मी तुम्हाला 8 म्हणलं परंतु 7 इंचाचं कोळप आहे मित्रांनो। हे बघा, हे 7 आकडा वरचा, 1 2 3 4 5 6 7, ही बघा, लक्षात येतोय का? 7 इंचाची कोळप आहे। आणि आपली जर चैन पकडली तर चैनवरनं तुम्हाला हे 9 इंचाचं होतंय। म्हणजे थोडक्यात तुम्हाला चालणार कोळप किती येत आहे, तर 7 इंचाचंच चालणार आहे, 7 ते 8 इंचात, 9 इंचात। आणि मागचं जो अवजार आहे ते आपण 2-3 प्रकारचे अवजारं बनवलेत, तर त्या अवजाराची पण रुंदी तुम्हाला मी दाखवतो। हे 8 इंचाचा अवजार आहे, म्हणजे पास म्हणतो आपण याला, आणि हे जी पास आहे हे एक 12 इंचाचे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही एक 12 इंचाची पास, त्यानंतर एक 8 इंचाची पास आणि एक रेझर
अशा पद्धतीने हे कोळप्याचा आराखडा मी तुम्हाला सांगितला की ह्या पद्धतीनं ही कोळपं आपण तर मित्रांनो आता आपल्याला चिशीचा सगळा भाग आपण समजून घेतलेला आहे. तर या कोळपणी यंत्रामध्ये पहिला भाग तुम्हाला चिशीचा सांगितला, त्याच्यामध्ये सांगितलं की हे सगळे काय मॅटर आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आपण जे नट वापरलेले आहेत ते लॉक नट वापरले आहेत. एवढी बारीक काळजी आपण या ठिकाणी घेतली आहे. बेरिंगसुद्धा पिडॅस्टर बेरिंग 1 नंबर क्वालिटीची वापरलेली आहे. आता हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला चिशीचा. आता इथं आपण हँडल कमी जास्त करण्यासाठी 2 असे होल दिलेले आहेत. तुम्ही हँडल कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीनं हँडल कमी जास्त म्हणजे उंचीप्रमाणे तुम्हाला हँडलची सुद्धा साईज दिलेली आहे. तर मित्रांनो बरेच माझ्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की ह्याला तुम्ही बॅटरी पंप वगैरे बसेल का. तर निश्चितपणाने ह्याच्यावर बॅटरी पंप बसवता येतो. परंतु जर तुमच्याकडे जर तशीच काही सुविधा असेल तर तुम्ही या ठिकाणी असा एक बार आणि या ठिकाणी असा एक बार जर वर असं प्लेट लावली तर या ठिकाणी तुम्ही बॅटरी पंप बसवू शकता. परंतु मित्रांनो काय होतं की आम्ही का बनवून देत नाही. तर निश्चितपणाने तुम्ही जर ऑर्डर दिली तर निश्चितपणानं स्पेशली ऑर्डरमध्ये वेळ मागून म्हणजे तुमचा वेळ मागून घेऊन तुमचे जसं आज ऑर्डर 2000 बुकिंग झालं, आम्हाला बॅटरी पंप बसायला पाहिजे बाबा, तर ते पण आपण तुम्हाला देऊ. पण बुकिंग करूनच आपण त्या गोष्टी करतो. आता ही 2024मध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळेल. एकच साच्यामध्ये एकाच ढाच्यामध्ये तुम्हाला हे आपण बनवत असतो मित्रांनो. तर आता बघा बरेच माझे शेतकरी बांधव अगदी मन लावून व्हिडिओ पाहत असतात. जे मन लावून व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं स्वागत करतो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. शेअर करणं म्हणजे काय, हा व्हिडिओ दुसऱ्याला पाठवणं की जेणेकरून त्यांना सुद्धा हे कोळप यंत्राची गरज असेल. कारण पाऊस भरपूर झालेला आहे आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पाऊस भरपूर होणार आहे. आणि आतासुद्धा आपल्याला ह्या आषाढी वारीमध्ये तुम्हाला सांगतो की झाल्यानंतर पाऊस चांगल्या पद्धतीनं होणार आहे मित्रांनो. तर बघा तुम्हाला अजून एक सांगतो की आता बघा ह्या ठिकाणी इंजिन चिशीचं काम झालेलं आहे. अवजारं तुम्हाला दाखवली. आता आपण मेन वस्तूकडे येणार आहे. दुसरा पार्ट याचा आहे गिअरबॉक्स आणि ही फुली. तर मित्रांनो इटालियन चांगल्या क्वालिटीचा हा गिअरबॉक्सला जवळजवळ 0 प्रॉब्लेम असणारा गिअरबॉक्स, हेवी क्वालिटीचा गिअरबॉक्स, असा इटालियन क्वालिटीचा गिअरबॉक्स आपण या ठिकाणी बसवलेला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवाकडे हे इंजिन असतं, त्यांना वाटतं की हे इंजिन आमच्या कोळप्याला जोडून द्यावं. तर तसं जोडता येत नाही मित्रांनो, कारण याला पुढे गिअरबॉक्स लागतो. आता ह्याच्यामध्ये गिअरबॉक्सची माहिती तुम्हाला सांगतो की हा जो गिअरबॉक्स आहे हा गिअरबॉक्स तुम्ही रेस वाढवली या ठिकाणी बघा तर तुम्हाला जी कुटी माहिती आहे, कुटी आपण जे लेडीज कुटी असते त्या कुटीसारखं हा काम करतो. इंजिन चालू राहणार आणि रेस वाढवली तर हा गिअरबॉक्स फिरणार. रेस वाढवली नाही तर गिअरबॉक्स फिरणार नाही. तर अशा पद्धतीचा हा जो गिअरबॉक्स आहे तो 1 नंबर क्वालिटीचा ह्याला गिअरबॉक्स जोडलेला आहे. आणि हा या ठिकाणी फुली बसवलेली आहे. खाली चेन स्प्रॉकेट जे आहे ते 1 नंबर चेन स्प्रॉकेट या ठिकाणी. हो जाऊ दे काय हो. तर मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे जे चेन स्प्रॉकेट आहे हे चेन स्प्रॉकेट आपण 1 नंबर क्वालिटीचं नवीन कोरं, जुनं नाही, चेन नवीन, चेन स्प्रॉकेट नवीन, फुली ही जी फुले आहे ना ही सुद्धा आपण एकदम हाय क्वालिटीची वापरतो मित्रांनो. तर ह्या ठिकाणी हे गिअरबॉक्सही तुम्हाला चेन स्प्रॉकेट सांगितलं 1 नंबर क्वालिटीचं आहे. हे जे सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे मिळतात मित्रांनो. आता राहिला प्रश्न आपला इंजिनचा, तिसरा पार्ट. तर तिसरा पार्ट हा जो इंजिन आहे, आता तुम्ही म्हणताल की इंजिन कुठलंही बसतंय. आपल्याकडे 23,000 रुपयाचं कोळपं आहे, त्यानंतर 23,500चं कोळपं आहे आणि 28,000 रुपये टॉप मॉडेल, सगळ्यात बेस्ट मॉडेल. तर टॉप मॉडेल इंजिन पण त्याला वापरावं लागणार. ॲव्हरेज भरपूर 1 लिटरमध्ये 1.5-2 तास चालणारं, 1 लिटरमध्ये 1 एकर जवळजवळ तुमची कोळपणी होईल अशा पद्धतीचं हे कोळपणी यंत्र आपण बनवलेलं आहे. आणि इंजिन त्या क्वालिटीचं दिलं आहे, 4 स्ट्रोकमध्ये दिलेलं आहे. 4 स्ट्रोकमध्ये तुम्हाला सांगतो की होंडा टाईप आहे. अजून लक्षात घ्या मित्रांनो, होंडा टाईप असण्याचा फायदा काय की ॲव्हरेज भरपूर आहे. 50 cc
50 CC इंजिन आहे 4 स्ट्रोकमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जरी बसला ना, उभा जर राहिला तरी ओढतं, एवढी ताकद इंजिनमध्ये आणि गिअरबॉक्समध्ये. तर आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ पण या ठिकाणी कोळपण पण मी दाखवणार आहे. तर चालू करून दाखवूया. इंजिन आणि 4 स्ट्रोक आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा आवाज कमी असतो. पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही, ह्याला साईडला ऑइल आहे. हो का, इथं बघा, इथं बघा, हो या ठिकाणी ऑइल गेज आहे. तर तुम्हाला हे कोणी सांगणार नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 4 स्ट्रोक कसं ओळखायचं, तर या ठिकाणी ही ऑइल लेवल बघायची आणि ही ऑइल आहे ह्याच्यामध्ये बघा, हे असं ऑइल असतं साईडला. तर ऑइल आता आम्ही भरलेलं आहे, ह्याच्यामध्ये पेट्रोल पण भरलेलं आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ह्याला चालवून बघणार आहे. चालवलेले व्हिडिओ भरपूर आहेत. हे कुठं चालतं कोळपं, तर सगळीकडे खुरपण्याचं काम हे कोळपं करतं. आणि हे बनवलं पंढरपूरमध्ये, नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर. आणि या ठिकाणी ह्या कोळप्याचं तुम्हाला सांगतो 4 स्ट्रोक आहे. सगळे पार्ट अवेलेबल आहेत. वस्तू घेताना तुम्ही लक्षात ठेवा की आमच्याकडे तुम्हाला सांगतो की 2011 सालापासून आपल्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत आणि सगळ्या प्रोडक्टचे मेन पार्ट आपण ठेवतो. तुम्ही म्हणसाल की कुठेही वस्तू मिळेल, वस्तू कुठेही घेतली तर पार्ट भेटत नाहीत मित्रांनो. बरेच शेतकरी बांधव वस्तू घेतल्यानंतर आमच्याकडे येतात, अशा ठिकाणी वस्तू घेतली आम्ही आणि त्याचा पार्ट मिळेल का, पण आमचाही नाईलाज होतो. ती कंपनी कुठली असते आम्हाला माहिती नाही. मग त्याचं पार्ट आम्ही काय खोलून नीट करू, पण त्याचा जर पार्टच नाही भेटला बरोबर, तर ती वस्तू तशीच तुमच्याकडे पडून राहते. म्हणून घेताना काळजीपूर्वक काय काळजी घ्या की ज्या दुकानामध्ये तुम्हाला पार्ट भेटेल, एवढंच फक्त. त्या दुकानदाराला विचारायचं बाबा ह्याचे पार्ट आहेत का, आणि त्याच्या दुकानामध्ये समजतंय तुम्हाला की पार्ट भेटतील का नाही. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणलं तर ह्या इंजिनचे पार्ट भेटतील. इंजिन होंडा टाईप 1 नंबर 50 CC 4 स्ट्रोक आहे. इंजिनचा भाग झाला, गिअरबॉक्स झाला, चेशीचा झाला. आता प्रत्यक्ष चालू करण्याची वेळ आलेली आहे. तर आपला आता भैया आलाय, तर भैयाला सांगू आपण चालू करायला. भैया चालू कर. आणि भैयाला आपण आता चालू करून, तर या ठिकाणी इथं बटन आहे मित्रांनो, ऑन ऑफ बटन आहे. हे बटन जर ऑफ असेल तर चालू होत नाही, लक्षात घ्या. चालू झालं, चॉक असतो तो चॉक वर करायचा चालू झाल्यावर आणि रेस वाढवायची थोडी. तर मित्रांनो, एवढी ताकद आहे याला. तर भैया असं कर, तू काय कर, कॅमेरा आणि आपल्या रोहनला आपण ह्याच्यावर उभा करू थोडं, बरं का रोहन, काळजी ना. मित्रांनो, रोहन वजन किती आहे, हा बा रोहनला ऐकूया आपण. वजन किती आहे? 100 किलो. 100 किलो वजन आहे. आणि आमचा बॉडीगार्ड आहे रोहन मित्रांनो. आता उद्यापासून त्याला सांगितलं ती काळी कपडे घालायची आणि बूट फीट पायात घालायचं आणि एक स्टँडगन घ्यायची, माझ्या पाठीमागं उभं राहायचं, बरं का रोहन. तर मित्रांनो, चेष्टेचा विषय द्या सोडून, असं नाही होणार. परंतु आपल्याला कोणाची भीती आहे मित्रांनो, आपण शेतकरी माणसं. तर चला आपण प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊया या ठिकाणी. चला. उभा राहा, पाय फक्त आत जाऊ द्यायचं ना, मी करतो बरोबर. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी रोहन उभा राहिलाय आणि आपण हळूहळू का होईना पण रोहनचं वजन ते पुढे नेतंय का बघूया. मित्रांनो बघा, या ठिकाणी ही किती जमीन उकरलेली आहे तुम्ही बघू शकता बघा. तर हे आहे 4 स्ट्रोक की कमाल. तर अशा पद्धतीनं हे कोळपणी यंत्र आहे आणि सहज जर चालवायचं म्हणलं तर मित्रांनो अशा पद्धतीनं
कोळपणी खरेदी करायचं असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.